नमस्कार मंडळी, जनसंवादच्या मंचावर आपलं स्वागत आहे. मी अशोक पवार. माझ्यासोबत आहेत जनसंवादचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे. नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे दोन असे पाहुणे आहेत. भारतीय जनता पार्टीचे गटनेते ऋषिकेश देशमुख व शिवसेनेचे गटनेते अमरसिंह पाटील. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दोन्ही नेत्यांना एकच प्रश्न आहे की आपण जी निवडणूक लढला तर ती निवडणूक अतिशय अटीतटीची होती आणि ही निवडणूक लढत असताना आपल्याला त्या ठिकाणी काय अडचणी आल्या, पहिल्यांदा देशमुख साहेब तुम्ही सांगा. नमस्ते. जनसंवाद या न्यूज चॅनलला सर्वप्रथम आम्ही नमस्कार धन्यवाद देतो, कारण तुम्ही आम्हा दोघा गटनेत्याला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो, धन्यवाद देतो. ही निवडणूक तशी काय अटीतटीची अशी काय आम्हाला वाटली नाही, कारण तसं ही अटीतटीची केली गेली. हे करण्यामागचा विषय असा आहे की नवीन नगरपंचायत स्थापन झाली आणि तिची पहिलीच निवडणूक. पहिली निवडणूक असल्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं की आपण ह्यात नगरसेवक म्हणून जावं, पहिला नगरसेवक म्हणून आपल्याला मान मिळावा. त्यासाठी जो तो ज्या त्याच्या परीने प्रयत्न करत होता आणि त्याच्यामुळे ही निवडणूक थोडीशी अटीतटीशी वाटली. परंतु माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा प्रभाग हा 6 नंबर प्रभाग, सर्वसाधारण प्रभाग होता. हा प्रभाग 17 पैकी सगळ्यात मोठा प्रभाग असलेला प्रभाग आहे. 1776 मतदान माझ्या प्रभागात होतं आणि 162 आडनावाची लोक त्यात राहतात. अनेक वेगवेगळ्या घरातील लोक त्या प्रभागात. त्या प्रभागातल्या समस्या थोडासा शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा अटॅच असल्यामुळं तो प्रभाग विस्तारानं फार मोठा होता. त्या प्रभागातल्या समस्या, त्या प्रभागातले प्रश्न सगळे आम्ही जाणून घेऊन त्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्या पद्धतीने आम्ही ती निवडणूक हाताळली. त्यामुळे ती निवडणूक मला म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने यश मला त्या ठिकाणी मिळालं आणि चांगल्या लीडने मी त्या ठिकाणी विजयी झालो. पाटील साहेब, तुमचा काय अनुभव सांगाल? निवडणूक काय अशी अडचणीची नव्हती काही. मी पहिले तुमच्या पार्टीने विकास कामे केल्यामुळे मला काही एवढी तशी अडचण आली नाही. शिवाय की नगरपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध होणार चर्चा होती. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकत्रित चर्चा करत होते आणि निवडणूक ही होणार नाही अशी परिस्थिती होती. केवळ तुम्हाला उमेदवारी दिली आहे की म्हणून निवडणूक लागली असं आमचं म्हणणं. म्हणजे तसं सुरुवातीला आम्ही बिनविरोधच्या दृष्टीनं प्रयत्न करूया म्हटलं. चांगल्या विचाराची चांगली माणसं काम करणाऱ्या लोकांना संधी मिळेल म्हटलं सगळ्यांनी, म्हणून आम्ही प्रयत्न केला. म्हणजे आम्ही आमदार साहेबांशी आमची चर्चा झाली, पक्षांची त्यांची चर्चा झाली, 2 बैठका 2-3 आमच्या झाल्या. परंतु थोडंसं असतंय त्यांचेही काय कार्यकर्त्यांवरती प्रेम होतं, आमच्याही काय लोकांना वाटत होतं आपल्याला संधी या ठिकाणी मिळावी. थोडंसं त्याच्यामधनं जरा अटीतटीचं झालं आणि त्यात परत माझ्या 6 प्रभागावरती येऊन थांबलं. आणि तसं नगरपंचायतची निवडणूक थोडंसं 6 प्रभागामुळे झाली नाही बिनविरोध असं समजा. त्याच्यामुळे ती इलेक्शन प्रचंड राजकीय प्रतिष्ठा गेली आणि या निवडणुकीत तुमचा प्रचार अजिबात मला जाणवला नाही. कुठं कॉर्नर सभा नाही, कार्यकर्ते नाहीत. नेमकं काय केलं तुम्ही निवडणूक जिंकायसाठी? कसं आहे, मी गेले 25 वर्ष झालं अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. बापूसाहेबांचं इलेक्शनमध्ये काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांचं जे टेक्निक आहे, ते कशा पद्धतीनं इलेक्शन हाताळतात हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि मी त्या पद्धतीने माझा प्रभाग पूर्ण हाताळला. आणि बापूसाहेब ज्या पद्धतीनं प्रचार करत होते, मी अख्ख्या इलेक्शनमध्ये माझ्याबरोबर एकही माणूस नव्हता. मी ड्रायव्हर सुद्धा मीच गाडीला आणि उमेदवार हे मीच. लोक मला हसायचे बघून, म्हणजे माणसंच पाठीमागे ह्याच्या कोण नाहीत असं लोकांना वाटायचं. पण माझ्या नेत्याचा जो आदर्श होता, नेता ज्या पद्धतीने इलेक्शन हाताळतो त्या पद्धतीने मी इलेक्शन पूर्ण व्यवस्थित हाताळलं. मला वाटतंय 17 प्रभागात मी 2 नंबरच्या लीडने विजय झालो. पण या वार्डातली मतदारसंख्या सगळ्यात जास्त मोठी. 2 नंबर हे वेगवेगळ्या समाजात जातीचे लोक आहेत. तुमच्या देशमुख घरात जाती उमेदवार तुमच्या निवडणूक लढवत. अशी परिस्थिती असताना की तुम्हाला पाडावं त्यासाठी विरोधी गटाचे नेते कार्यकर्ते यांनी फार ताकद लावली असं मला जाणवलं. त्या मतदानाच्या ह्याच्या केंद्रावर
सकाळ सकाळ तुमची भांडणं मी ऐकली हम्म. आहे की बाकी एकमेकाच्या अंगावर जायला पण आले परंतु ती निवड परत तुम्ही शांततेने कशी हाताळली हे भांडण काय असं बूथवरती झालं नाही. लोक उत्साहाने येत होती, मतदान करत होती, नमस्कार चमत्कार करत होती. आम्हाला नमस्कार घालायचे, आम्ही पाया पडायचो, प्रेमाने आशीर्वाद मागायचो. भांडण वगैरे आमचं काय झालं नाही. हा थोडंसं टार्गेट झालं. सगळ्या प्रभागात 17 नंबर प्रभाग टार्गेट झाला, कारण मी पक्षांच्या बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. थोडंसं प्रत्येकाला वाटत होतं ऋषिकेश देशमुखांना जरा थोडंसं यात थांबवता येतंय का, त्या दृष्टीने थोडेसे प्रयत्न सर्वांनीच केले, परंतु मी माझ्या कामाच्या जोरावरती, मी अनुभवाच्या जोरावरती आणि नेत्याच्या ताकदीवरती ही दिशा मी जिंकलो. काम म्हणजे मी 6 वर्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून या तालुक्यात काम केलं. बाजार समितीत मी जवळजवळ 2 टर्म काढले. आज जे बाजार समितीचे तुम्ही वैभव वगैरे बघताय, तसं पाहिलं बारीक विचार केला तर आम्ही त्यात गेलो त्यावेळेस 25 लाख का 22 लाखाच्या आसपास उत्पन्न होते. आम्ही 1 कोटीपर्यंत नेऊन ठेवलं. म्हणजे व्यापारी संकुल असेल, निर्यात केंद्र असेल, अंतर्गत गोडाऊन असतील, पेट्रोल पंप असतील, हे सगळे आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही सगळीच टीम, आता जशी नगरपंचायतीत आमची यंग टीम आहे, ज्येष्ठ मंडळी त्यात ते आमची नियम पण आम्ही 5-6 जण असं होते की आमच्या डोक्यात विजन वेगळं होतं की आपल्याला ह्या बाजार समितीत वेगळं काहीतरी करायचं. त्या दृष्टीने आम्ही काम करत गेलो. कामाचा अनुभव, तोच अनुभव मी ह्या माझ्या प्रभागात घेतला. त्या पद्धतीने मी हेच केलं. त्यामुळे मला लोकांनी भरपूर चांगलं, माझ्या ह्या प्रभागाच्या लोकांनी. मी आता एवढं बाजार समितीचं चांगलं सांगतो आहे की. परंतु एवढं बाजार समिती चांगलं काम करून तुमची त्या पार्टीला या निवडणूक त्या बाजार समितीवर पराभव केलं हे तुम्ही कसं पाहता पराभव असा काय झाला नाही, लोकांनी समसमान कौल, म्हणजे समसमान कौल झाला आणि पुढं तुम्ही बघितलं काय झालं. म्हणजे असं पराभव कामाला असं काही म्हणजे नाही. तुम्ही आपण आजपर्यंत करतो ते काम काय मूल्य नाही का नाही, कामाला मूल्य तर आहे बघा. कामाला मूल्य देणारा वर्ग वेगळा. थोडंसं 19-20 राजकारणामध्ये होत असते, पण समसमान लोकांनी दोघांनाही म्हणजे आम्हाला बहुमत दिलं. अमरसिंह पाटील तुम्हाला दुसरा असा प्रश्न आहे की तुमच्या वार्डात तुमची आई रंजना पाटील एकदा निवडून आलेली धनंजय पाटील यांना निवडून आले लोकनृत्य सरकून पैशाली धनंजय पाटील निवडून आले पण तुमच्याच घरात सातत्यानं उमेदवारी दिली जाते आणि तुम्हीच त्या वार्डात आता पण तुम्ही निवडून आलेला आहे तर हे काय नेमकं गणित आहे की तुम्हाला लोक का स्वीकारतात लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, आमच्या पार्टीवरती विश्वास दाखवला आणि जनतेतून मला पाठवा आल्यामुळे मला उमेदवारी मिळाली. पार्टीचे काम चांगले असल्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही निवडण्यात. पण या निवडणुकीत तुमच्यासमोर भाजपचा उमेदवार होता रोहित जगताप काय त्यानंतर अपक्ष म्हणून डॉक्टर श्रीनाथ पाटील म्हणून तुमच्याच घरात उमेदवार होते तर श्रीनाथ पाटील यांच्या उमेदवार थोडा फायदा झाला का तोटा झाला लोकशाहीत सगळ्यांना अधिकार आहे उभा राहायला. बरं. आणि तसं काही मला फरक पडलं नाही. त्याच्यामध्ये तुला काही फरक पडला नाही साधारणपणे ही जी निवडणूक होती का नाही, त्या निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा, पक्षनिष्ठा की स्थानिक प्रश्न हे काय जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये? लोकांचे स्थानिक प्रश्न विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलो. मला असं वाटत नाही काय विकासाचे मुद्दे जास्त आले तर ह्या निवडणुकीत पक्षनिष्ठा कार्यकर्ते ह्याला काय जास्त महत्त्व दिलं नाही नेते त्यांची एक डोकं होतं आपल्या त्या सत्ता आणायची आहे त्याच्याकडून ज्या उमेदवाराला जास्त पैसा त्यालाच उमेदवारी दिली गेली आहे की पैसा जर तुम्ही निवडून आला नसता असं माझं मत आहे कारण लोकांनी आज आमच्या माझी माहिती मिळाली 5,000 पासून 25,000 पर्यंत मताला लोकांना पैसे देण्याची परिस्थिती आलेली आहे आज तेव्हा पुढच्या निवडणूक एखादं निवडणूक उभा राहा म्हणलं तर नेत्यांना कार्यकर्ते मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर तुमचं त्याबद्दल मत काय असं काय मला जाणवलं नाही. आम्ही विकास कामावर लढलो आणि निवडून आलो. ही जी निवडणूक होती ती ह्या निवडणुकीमध्ये सोशल मीडिया आणि जे स्थानिक समीकरण आहे त्यांची भूमिकेकडे तुम्ही कसं बघता? सोशल मीडिया हा एक भाग वेगळा आहे. प्रचारात इलेक्शनमध्ये सोशल मीडिया ही पाहिजेच उमेदवाराच्या बरोबर. त्याच्यामुळे प्रचार होतो घरोघरी. आता व्हॉट्सअप, फेसबुकमुळे लोकांना 2 मिनिटात काय झाले ते कळतं. सोशल मीडियाचा सुद्धा चांगला आम्हाला फायदा झाला आणि स्थानिक समीकरणाचाही चांगला फायदा झाला. त्यामुळे हे दोन्हीचेही त्या जागेवरती योग्य आहे. हे निवडणुकीचा निकाल लागला त्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेकडे जास्त सदस्य होते नगरसेवक
भाजपकडे नगरसेवक होतो. मग आम्हाला असं वाटत होतं की ती शिवसेना ही उपनगराची संधी सोडणार नाही आणि उपनगराशिवाय तुमचं नाव चर्चेत होतं काय. पण आता ते उपनगराशिवाय तीर्थक्षेत्र विकास आघाडी गेले. तर त्या भूमिकेत तुम्ही कसं पाहता किंवा राजकीय नेते तुमचे जे निर्णय घेतले त्या भूमिकेत तुमची काय भूमिका आहे? पार्टी जे ठरवेल ते आम्ही निर्णय मान्य करतो. नेते जे ठरवतील. तुमचे नेते कोण आहेत? अध्यक्ष तानाजीराव पाटील. नेत्यांनी नेमकं तुम्हाला काय सांगितलं बाबा काय बाबा या निवडणुकीत बाबा नगराची जी निवड करायची आहे ती बिनविरोध झाली पाहिजे असं काय मनोमिलन झालं एका 2-4 दिवसात तुमचं की तुम्ही अर्ज भरला आणि अर्ज काढून घेतला आणि जी तुमची ती नगर उपनगराची निवडीची वेळेस तुमच्या जी आम्ही हालचाली बघितल्या एकदा अर्ज भरला पण खाली खालून काढून ठेवला आहे की असं जाणवलं की आता काय तर होणार असं वाटत होतं आहे की कारण आम्ही तिथं हजर होतो त्यामुळं तुमच्यासारखे त्या कागदाकडे आम्ही सारखं बघत होतो की नेमकं तुम्ही काय भूमिका घेणार. मेजॉरिटीला आमची संख्याबळ कमी पडल्यामुळे आम्ही बिनविरोध केलं. अ, देशमुख साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण भाजपचं गटनेते म्हणून संघटनात्मक ताकद कशी उभा केली? खरं पाहता आम्ही भाजप म्हणून ह्या निवडणुकीत सामोरे गेलो. तालुक्यात भाजपचे 2 गट. एक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा गट. दुसरा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे नेते अमरसिंह देशमुखांचा गट. हे 2 गट एकत्र येणं असं प्रत्येकाला वाटत होतं की म्हणजे कधीही एकत्र येणार नाही. कारण दोघांचा टोकाचा थोडासा संघर्ष मधल्या काळामध्ये गैरसमज झाले दोघांचे. त्यात ते दोघं दुरावले गेले. कसा मेळ घातला त्यांना? मुळात तर तसं त्यांनी लांब जायलाच नको. कारण 2017च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या दोघांना एकत्र आणलं. त्यावेळेस सुद्धा परिस्थिती अशी होती की हे दोघं कधीही एकत्र येणार नाही. परंतु तानाजी मामा म्हणून पंचायत समितीचे माझे उपसभापती आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही दोघांनी विचार केला की यायला आपण असा प्रयोग करून बघूया. आता आम्ही एवढं मोठं नेतं नाही की एवढ्या मोठ्या नेत्यांना एकत्र आणायचं. तरी छोटेसे कार्यकर्ते म्हणून आम्ही दोघंही नेत्यांपुढे असा प्रस्ताव ठेवला की आपण एका विचारात जाऊया का? ठीक आहे म्हटलं जाऊया. मग त्या 17ला आम्ही एकत्र आलो. 17ला तुम्ही चित्र पाहिलं काय झालं. हाच प्रयोग मी आणि आपले सध्याचे विद्यमान नगराध्यक्ष साहेब उटी सरांनी केला आणि त्या दोघांना एकत्र आणलं आणि त्याचं चित्र नगरपंचायतीमध्ये तुम्हाला कळलं काय झालं ते. थोडंसं लोकांनी जनतेने कौल देत असताना समसमान आम्हाला 7 दिले, सेनेला 8 दिले. ते पंढरपूर विकास आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडी. तीर्थक्षेत्र विकास आघाडी त्यांना 1 दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 दिला. असं थोडंसं काटावचं बहुमत दिलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही मग त्या दोघांनाही आम्ही म्हणजे सुरुवातीला निकाल लागलेला आहे. आमच्या नेत्यांनी दोघांनाही फोन करून बाबा सांगितले की आपण एका विचारात जाऊया. नगराध्यक्षांच्या विचारात आहे आपण एका विचारांसमोर जाऊया. मग अनिल शेटांबरोबर 2-3 तास चर्चा झाली. शेटने विचारलं बाबा तुम्ही आमच्याबरोबर या. बापून नाही विचारलं आपण एका विचारात. थोडंसं जरा ते झालं आणि बापू आमच्या बरोबर आले. इथली जनता सुज्ञ असं वाटतं काय कारण त्यांनी निर्णय घेताना दोघांना समसमान संधी दिली. कारण कसं आहे गोपीचंद भाजपचे आमदार आहेत त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळचे काय हे त्यांचं सुहास बाबर आमदार आहेत ते सेनेचे आमदार आहेत तर दोघेही सत्तेत आहेत त्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की ह्या दोन्हीची जी गरज आहे मग त्यामुळे एका पार्टीला असं कुठं त्यांनी दिलेली सध्या म्हणजे इथली जनता सुज्ञ असं म्हणा हरकत नाही. जनता सुज्ञ असं पण एका दृष्टीने बरोबर आहे. पण शेवटी राजकारणातले कौल असतात. प्रत्येकजण आपापल्या ताकदीनं लढला आणि ते काटावचं बहुमत आलं. त्याच्यामध्ये मग मी मला सांगितलं तसं आम्ही 7 की 8 असतील असं आलं परंतु शेवटी ते जुळवलं आम्ही. आता गटनेते पण दोघं काम करतात. आमची अपेक्षा होती की दोघं त्यामुळे उपनगरपद नाही मिळालं तर तो विशेष समिती सभासद मिळायला पाहिजे ना दोघांनी. मी विशेष समितीच्या सभापतीपदी मला काम करण्याची संधी मिळाली. आता नियोजन विकास आराखड्याचा सभापती आहे. तुम्हाला काय कसं काय संधी मिळाली विशेष समिती? आमची संख्याबळ कमी पडल्यामुळे आम्हाला मिळू शकत नाही. बरं आता तुमच्याकडे आता काय तुमच्या डोक्यात आहे की आपण निवडून आला तुमच्या प्रकारात तुम्ही काय करणार आहे नेमकं? माझ्या प्रभागामधील आता रस्त्याची कामं असतील. बाकी स्ट्रीट लाईटचे काम असतील. बरं. आता माझ्या वॉर्डामध्ये 3 नंबर वॉर्डामध्ये गटरचं काम नाही आहे. त्याच्यावर जास्त मला फोकस राहील. तुम्ही आता मतदारसंघ
माझ्या मते 3, 6, 12 हे सर्वसाधारण होते. आणि याच्यावर फार लोकांचं लक्ष होतं. कारण लोकल मतदारसंघ होते ना. त्यामुळं ही या मतदारसंघाच्या निवडणुका प्रचंड अतितटीच्या निवड झालेल्या आहेत. निवडणूक वारेमाप खर्च झालेला आहे. दोन्ही पार्टीचा खर्च झाला आहे आमच्या माहितीप्रमाणे. आहे की तुम्ही मान्य करू का न करू, पण आम्हाला जे मतदार भेटते ते मध्ये आम्हाला ज्यांनी जादा पैसे दिले आम्ही ते मतदान केलं. अशी काय आमच्या मुलाखती आली आहे की कारण आम्ही वाटत हिंडलोय काय. त्यामुळं असं आम्हाला वाटतंय की विकास कामं काही निवडणूक झालेली नाही. ही निवडणूक झाली ती पैशावर जिंकलेली आहे काय. तरी सुद्धा आता काय झालपाडीचा उपयोग नाही. तर तुम्ही आता जनसंपर्क कसं वाढवणार लोकांचं काय आणि करणार? आता कसं आहे, पहिल्यांदा जनसंपर्कासाठी मी आता माझं स्वतःचं जनसंपर्क कार्यालय काढलं लागले. 3 नंबर वार्डात एच-डी-एफ-सी बँके शेजारी. आता दुसरं सांगा की काल जी मासिक बैठक झाली, त्या मासिकमध्ये काही नवीन विषय झाले. तर तुमच्या वार्डात ते ते कुठले तुम्ही प्रश्न सोडवणार आहे किंवा काय कुठल्या योजना आखल्या तुमच्या काय? योजना तेच की आपले रस्त्याची कामं. नगर आपल्या रस्त्याची कामं, गटर, नवीन पाईपलाईन चालू आहे आपली 84 कोटीची पाईपलाईन चालू आहे. नगर विकासाकडून नवीन आपण निधी आणून त्याच्याकडून जे नेते अध्यक्ष तानाजीराव पाटील व आमदार सुहास बाबावर यांच्या माध्यमातून निधी नवीन आणून ज्या प्रभागात कुठली योजना तुम्ही आणणार आहे? राज्याचे नेते एकनाथ शिंदे साहेब, आमचे आमदार आणि सुहास भैया बाबर, आमचे नेते तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगर विकास खात्याकडून निधी खेचून आणू, सर्व प्रभागात विकास कामं करू. कुठली योजना तुम्ही आठवड्यात राबवणार आहे? आटपाडीमध्ये भुयारी गटर आमचं मुख्य हे आहे, अजेंडा आहे आमचा पूर्ण तालुक्या ह्याच्यामध्ये आपल्या नगरपंचायत एरियामध्ये. इथे आठवड्यात एक नाना पार्क आहे, त्या संदर्भात काही योजना तुमच्याकडे आहे का? बरेच विषय रखडलेला आहे. त्याच्यामध्ये काल मीटिंग झाली. त्याच्यामध्ये नमो उद्यान म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने ठराव घेतला. त्यासाठी 1 कोटी शासनाकडून आलेले आहेत. ते किती काम चालू आहे? ते काम 1 महिन्यात चालू होईल. ऋषीबाईंचा दुसरा असा विषय आहे की नगर परिषद काल मीटिंग झाली. नाशिकचा पहिली सभा झाली. या सभेत तुमचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, तर त्यांनी तुमच्या नगरसेवकांना सगळ्या विश्वासात घेऊन असा विषय मांडला की आपल्याकडं आज पैसे शिल्लक नाहीत. काय तर तुम्ही विकास कामाची नुसती याद्या करून उपयोग नाही. तर निधी आणण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करा. तर तुमच्या गटाची सत्ता आहे किंवा तुमचे नेते त्या सत्तेत आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहे? आता याद्या, आता कसं आहे, नगरसेवक म्हणून आपण निवडून आलो म्हटल्यानंतर जनतेने ज्याच्या त्याच्या प्रभागातले प्रश्न मांडणं हे गरजेचं आहे. प्रत्येक 17ही प्रभागातले आमच्या नगरसेवकांनी आपापले प्रश्न त्या ठिकाणी मांडणे गरजेचं आहे. नगरपंचायत थोडीशी कसं आहे, नवीन नगरपंचायत आहे आपल्याकडं. आत्ताच निवडणूक मला वाटते महिना 1.5 महिना झाला आम्ही नवीन सगळे नगरसेवक गेलेलो. फंड किती आहे काय त्याचा काय म्हणजे अजून अंदाज नाही, परंतु आम्ही आपापल्या नेत्यांकडून आमदार पडळकर साहेब असतील, बापू साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या पद्धतीनं सगळ्या 17 प्रभागात चांगल्या पद्धतीनं फंड्स आणण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. आता मग आमच्या गटनेत्याने एक विषय सांगितला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, आपल्या देशाचे प्रधानमंत्री, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या नगरपंचायतीला नमो उद्यान या योजनेसाठी 1 कोटी रुपये दिले. आपण ते आमचे अजित जाधव म्हणून 13 नंबर प्रभागातले नगरसेवक आहेत, त्यांच्या इथं इंडियन गॅसच्या 32 गुंठ आपली जागा आहे, त्याच्यामध्ये ते आपण नमो उद्यान करतोय. दुसरं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक योजना आहे. त्यात आरोग्य आणि आपल्याला स्वच्छतेसाठी 1 कोटी रुपये आहेत. ते आम्ही 1 कोटी रुपयाच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावाला थोड्याशा अनेक अडचणी आहेत. स्मशानभूमी आपल्या गावाच्या थोड्याशा गावाच्या एका बाजूला आहेत. लोकांना ये जायची थोडीशी अपदा होते, त्यामुळे आम्ही त्यासाठी एक शेववाहिका घेतली. दुसरी गोष्ट आपण एक सेफ्टी टँक
ते खरेदी करतो की जो गल्ली गोळात जाईल, लोकांना हे करता येईल. परत 4-5 आपण स्वच्छता गृह म्हणजे टॉयलेट छोटे-छोटे एक साठेनगर चौकात एक घेतोय, आपल्या नगरपंचायतीजवळ घेतोय, बस स्टँडवरती घेतोय. असे 5 आम्ही स्पॉट निवडलेत की ज्याच्यात त्याला महिलांच्या दृष्टीने बाजारपेठांमध्ये घेतोय, सगळ्याच्या दृष्टीने गैरसोय होईल असे आम्ही 5-7 निर्णय काल चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत. मोठ्या अंत्यविधीला जाण्यासाठी आज वाहनाची गैरव्यवस्था आहे. त्या संदर्भात काही गृहीत घेतली का? त्यासाठीच आपण ते घेतले ना, शेववाहिनी. शेववाहिका. हम्म. ते किती दिवसाची होईल? आता त्याचं टेंडर वगैरे प्रोसेस बरीच अडचणी आहेत. बरं. हम्म. आमच्या माहितीप्रमाणे हा मार्च सगळा वाया जाईल असं नाही जाणार. आम्हाला नाही. नाही. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, किमान काहीतरी दाखवू आम्ही बाबा काय केलं. जनतेसाठी आपण शेवटी काय संदेश द्याल? तर ज्या प्रेमानं जनतेनं आम्हाला सर्वांना निवडून दिलं, एक विजन घेऊन आम्ही या इलेक्शनला पुढे गेलो. सुरुवातीच्या काळामध्ये आपलं पाहिलं तर आपलं आटपाडी हे थोडंसं गाव आहे आणि पहिलीच नगरपंचायत आहे. नगरपंचायत 3 वर्ष झाली. त्या दृष्टीने गावाचं शहर कसं होईल त्या दृष्टीने आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू. त्याच्यामध्ये 2 तलाव आहेत आपल्या नगरपंचायत एरियात. एक आपला आटपाडीचा तलाव आणि दुसरा गोविंद पार्कचा तलाव. त्याच्यामध्ये आम्ही सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीनं बोटिंग वगैरे आमदार साहेब पडळकर साहेब असतील त्यांच्या माध्यमातून, बापसांच्या माध्यमातून आम्ही ते करू. चांगल्या पद्धतीची गार्डन कशी करता येतात आपल्या शहरामध्ये, लोकांना विरंगुळ्यासाठी काय करता येईल. आता आज आपण जागवार सिटीमध्ये एक 4-4.5 कोटांना आपण तिथं बटरफ्लाय गार्डन तयार करतो. मला वाटतं 60-70% काम त्याचं पूर्ण झालं. तुम्ही जाऊन पहा, सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दिसायला लागलं. गावाकडून पाहुणे आले तर लोकांना कुठे न्यायचा हा मोठा प्रश्न आहे. एक तर लोक आमच्या गोविंद पार्कला घेऊन जातात, विठ्ठलाची अकाउंटची मूर्ती दाखवायला. दुसरं आपल्या गावात काहीच नाही. त्यामुळे ते बटरफ्लाय गार्डन एक चांगल्या पद्धतीने आपण तयार करतो आणि हे आम्ही बोटिंग वगैरे हे सुशोभीकरणाच्या माध्यमातून हे करू. एक चांगलं पद्धतीने शहर कसं होईल त्या दृष्टीने नगराध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळीच टीम, यंग टीम आमची सगळी चांगल्या पद्धतीने काम करू. निवडणुकीत असा एक मुद्दा होता की तुम्ही सत्ताधारी आमदारांनी तुमच्यावर किंवा त्यांच्या ह्याने तुमच्या जमीन आरक्षण टाकलं आहे की, आणि त्यामुळे तुम्हाला मोर्चे काढावे लागले. म्हणजे जे आरक्षणाची जे टाकण्यात आलं आटपाडी शहरात, तर ते जाणून-बुजून एकाच पार्टीवर टाकलं गेलं असं आरोप झाला होता. आता तुम्ही सत्तेत आहे काय की, तुम्ही ते नगरपंचायत आहे, तर तुम्ही आता ते काय करणार पुढे बाबा त्याचं? आता प्रारूपिक विकास आराखडा नगरपंचायत नवीन झाली आणि लोकांच्या शेत जमिनी असतील एक 25-30 वर्षाचा हे धरून तो प्रारूप विकास आराखडा टाकला जातो. प्रशासनाच्या काळात त्यांनी थोडंसं विचारलं पाहिजे लोकांना, एक म्हणजे विचारात घेऊन ते करायला पाहिजे. आणि एवढ्या प्राईम लोकेशनच्या प्रॉपर्टी आरक्षण 48 पैकी माझ्या माहितीनुसार पहिले 3-4 आरक्षण शासकीय जागेवरती असतील. उर्वरित आरक्षण आहेत त्या माझ्या माहितीनुसार 3 लाखापासून 50 लाख रुपये गुंठ्यापर्यंत जमीन आहे आणि अशा प्रॉपर्ट्यांवरती ते आरक्षण पडलं. 50 वर्षाचा तुम्ही दृष्टिकोन ठेवून टाकले ते खरं आहे. तर ते टाकत असताना बाकीचंही ते आपल्या नगरपंचायतीला परवडेल का? लोकांचे रेडिरेकनरप्रमाणे पैसे द्यायला परवडते का? आज त्याचं व्हॅल्युएशन केलं तर 800 कोटी रुपये. आपल्या नगरपंचायतीचं उत्पन्न आहे 2 कोटी. त्यात 3 कोटी रुपये आपला खर्च झाला. हे आपण कसं लोकांना थोडंसं ह्याचा विचार करून शासनानं खरंच गरजेचं आहे एवढं करावं लागतं. त्या दृष्टीने केलं असतं तर ते योग्य झालं असं, लोकांना विचारात घेऊन केलं असतं ते योग्य झालं. नाही साहेब, निवडणुकीचं आरक्षण पडलं ते आता रद्द व्हायला पाहिजे आहे की, प्रशासकीय ही सगळी हे व्हायला पाहिजे, निर्णय व्हायला पाहिजे. परंतु आता तुमच्या लोकांनी त्यामध्ये अन्याय केला, तर त्याच्यात तुम्ही उठं काढणार काय? नाही, उठं वगैरे असं काय काढणार नाही. उठं वगैरे आम्ही काय काढणार नाही. आरक्षण हे रद्द होत नाही. माझ्या माहितीनुसार मी त्या आरक्षणावरती पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि संबंधित समितीचा मी स्वतः सभापती, नियोजन व विकास मी सभापती. मी त्याच्यावरती ह्याच्या अगोदर अभ्यास केलेला. आता मी सभापती झालो, नगरसेवक झालो. त्यामुळे मला त्याचा डीप मधला अभ्यास आहे. ते काय कॅन्सल होऊ शकत. फक्त पर्याय म्हणा किंवा जे गरजेचे आहेत तेवढेच आपण ते टाकू शकतो. आता कसं ही प्रोसेस पण चालू केली पाहिजे पुढं. आता काल आम्ही ठराव घेतला की हे आमदार साहेबांनी लोक घाबरली होती,
लोक भिली होती, काय समजना लोकांना कसं ऑब्जेक्शन घ्यायचं, काय करायचं. थोडंसं एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन त्याच्यावरती तात्पुरती स्थगिती आणली. ती आता स्थगिती उठवण्यासाठी आम्ही काल ठराव घेतला. ती स्थगिती उठवून आराखडा झाला तरच नगरपंचायतीला म्हणजे पैसे येणार आहेत, विकास करता येणार, आपलं काम करता. आता कालची मासिक सप्ताहाची मासिक सभा झाली जी 4 तास चालली काय त्यानंतर नगराशी तुमची युती जातो यांनी आम्हाला सांगली की आमची खेळी पार पडली. तर भैया मला असं म्हणायचं आहे ते मिटिंगचं खेळीत पडलं ते 4 तास कशा लागतील आहे की मग 4 तास लागत असतील ते नुसतं वाचून दाखवायचं होतं ना. एक मत मग सही करणार असाल तर आमचं म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं वाजवी मिटिंग झाली. तर तुम्हाला काय वाटतं ती वाजवी झाली का नाही वाजवी झाली? ही पहिली मीटिंग होती. सगळे सदस्य नवीन आहेत. बरं. सगळ्यांना प्रश्न व्यवस्थित समजून सांगून त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत ते सगळे व्यवस्थित शिवसाहेबांनी समजून सांगितले. त्यामुळे वेळ जास्त गेला. आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन गावचा विकास कसा चांगला होईल त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे केलं. कालच्या मासिक सभेमध्ये असं तुमच्या कसं आहे महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की महिलांचे पतिराज त्या ह्याच्यात राहतील है की त्या म्हणजे महिलांना बोलता येत नाही पण त्यांचे तयारी नाही म्हणून ते पतिराज बऱ्यापैकी आले होते. परंतु या मासिक सभेमध्ये सगळ्या बाहेर काढले तुम्ही प्रोटोकॉल आहे की म्हणजे त्याकडे तुम्ही कसं बघता की बाबा महिलांनी या पुढे यायला पाहिजे न यायला पाहिजे पुरुष संस्कृती महिला संस्कृती ठीक आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? तसं काढणं हा हेतू नाही, पण तो प्रोटोकॉल होता. आणि आमच्याबरोबर ज्या काही महिला भगिनी आहेत त्या सगळ्या सुशिक्षित आहेत. आमच्या उपनगराध्यक्ष स्वतः इंजिनियर आहेत आणि ज्या काही महिला आहेत त्या सगळ्या शिकलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्या प्रश्न मांडतात. तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे काल आमच्या सगळ्या महिलांना त्यांनी बारीक बघतो. प्रत्येक आमच्या महिलेच्या हातात पेन आणि डायरी होती आणि जो काय एखाद्या प्रभागातल्या एखाद्या नगरसेवकाने विषय मांडला तर त्या नोट करून घेत होत्या. म्हणजे ते आपल्यात काय करता येते आम्ही बारीक बघतो. आणि ते आमचे नगराध्यक्ष साहेब सुद्धा ते समजावून सगळं व्यवस्थित सांगत होते. त्यामुळे ही एवढ्या वेळ आमची विषय झाली. वादळी झाली नाही, कोणाचा वाद नाही, भांडण नाही, काय नाही. राजकारण निकाल लागला का विषय संपला. आम्हा दोघाही गटनेत्याला 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे आणि सगळं एकत्र गाडा वळायचं. तुमचं असं म्हणणं असेल की स्थानिक संस्थांमध्ये 50% महिलांचं आरक्षण पाहिजे. मग ती विधानसभेत पाहिजे, समजा केंद्रात पाहिजे. त्याबद्दल तुमचं मत काय? देश लेवलचा विषय आता आम्ही गटनेते लोक इथं बसून त्या विषयात आम्ही काय केंद्राला आणि राज्याला जमलं नाही. त्यांना जमलं नाही तर आम्ही आटपाडीच्या आटपाडीच्या नगरपंचायतीत बसून 2 गटनेत्यांनी केंद्राचा निर्णय कसा सांगितला त्यावर अहो, मागणी करायला पाहिजे तुम्ही असं करताय. आता माझ्याकडे चाललं तर केंद्रात पाहिजे. महिलांना संधी देणं हित विचारत आम्ही म्हणेन बाबा प्रत्येक ठिकाणी 50% दिलं. पण आता हित द्यायची मी ती काय आमच्या दोघांच्या ही जी निवडणूक होती ती निवडणूक केवळ तीर्थक्षेत्र विकास आघाडी असू द्या किंवा भाजपनं ही आरक्षण उठवण्याच्या मुद्द्यावरती लढली होती. पण आता तुम्ही जे आता जे अभ्यासपूर्ण माहिती सांगितली त्यामुळं कुठेतरी लोकांना आता त्यांनी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या डोळ्यापुढं तिथं त्याच्यावरती पाणी फिरताना दिसते असं वाटत नाही का? पाणी वगैरे काय फिरणार नाही. मी तुम्हाला काय सांगितलं हे जे सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीवरती हे आरक्षण पडलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शहराला गरजेचं आणि शहराला पाहिजेत 50 वर्षाचा विचार करून पुढचा अशा दृष्टीने आमचे दोन्ही नेते बसून ते आरक्षण असं काय नाही की बाबा आम्ही आरक्षण म्हणजे घेतलं होतो तिकडं अशी भानगड होणार. सगळ्यांना विचारात घेऊन आपलं बाबा त्या पद्धतीने पुढे इथून पुढच्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका कशी असेल? विकास कामाला पहिलं प्राधान्य असेल. विकास कामाला जर काही अडथळा नाही आला तर आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चालू. विरोध करणार नाही का? जर चुकीचं काम जर सत्ताधाऱ्याकडून होत असेल तर त्याला विरोध करणार की नाही करणार? तर मंडळी हे होते आटपाडी नगरपंचायतीचे गटनेते आणि त्यांच्याशी आपण जे आहे ती दिलखुलास चर्चा केलेली आहे. तर अशाच पाहुण्यांसोबत आपण पुन्हा भेटणार आहेत. नमस्कार.